नमस्कार मित्रांनो. आज माझं नाव विनीत सुभाष नामदेव राणे आहे आणि मी BSc बॉटनी केली आहे आणि KL फिटनेस मॅनेजमेंटमधून कोर्स केला आहे. पण आजपासून अशी एक सुरुवात करतो आहे मी, जी लोकं ऐकत आहेत ज्यांच्यासाठी, माझ्या श्रोत्यांसाठी. हे श्री साई चरित्र मानस ह्याचे मला जमेल तसे 2-2 पानं मी रोज वाचून तुम्हाला सगळ्यांना पाठवत राहीन. आणि एक साईबाबांची पूजा पण होईल, त्याच्याने भक्ती पण होईल आणि थोडीफार माझ्याप्रमाणे सेवा पण होईल. तर माझा छोटासा प्रयत्न आहे. तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला भेटून देत, हीच ईश्वरचरणी आणि तुमच्या चरणी पण प्रार्थना. तर मी सुरुवात करतो या गोष्टीसाठी. श्री साई चरित्र मानस. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. उपदत्त. श्री साई चरित्र. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहित सद्गुरुं तं नमामि. उपदत्त. श्री साईनाथ महाराज सुमारे 50 वर्षांपूर्वी शिर्डीस प्रथम आले. शिर्डी हे गाव अहमदनगर जिल्ह्यात राहतात. पूर्वीचे कोपरगाव तालुक्यात आहे. महाराज मूळ कोठील राहणारे व त्यांचे मातापिता कोण याविषयी खात्रीलायक माहिती मिळत नाही. एवढे मात्र खचित दिसते की महाराजांना मोगलाईशी संबंध बराच असावा. महाराजांच्या बोलण्यात शेलू, जालना, माणवद, पाथरी, परभणी, नवरंगाबाद म्हणजे औरंगाबाद, बीड, बेदर या मोगलाईच्या गावांचा वारंवार उल्लेख येत असे. एकदा एक पाथरीचा गृहस्थ महाराजांच्या दर्शनास आला होता. त्याला महाराजांनी पाथरीची हकीकत विचारून तेथील बहुतेक ठळक गृहस्थांची नावे घेऊन त्यांच्याविषयी चौकशी केली. यावरून महाराजांनी पाथरीची विशेष माहिती होती असे मानता येईल, पण त्यांचा जन्म तेथलाच असावा असे खात्रीलायक म्हणता येत नाही. तसेच महाराज मूळचे ब्राह्मण होते की ते जन्मतः मुसलमान होते हे निश्चयात्मक सांगता येत नाही. किंबहुना त्यांच्या कित्येक भक्तांच्या मानण्याप्रमाणे ते अयोनिज होते की काय हेही सांगता येत नाही. महाराजांना अयोनिज मानणे हे भक्तेतरांच्या दृष्टीला अशक्य वाटेल, पण हे प्रस्तुत लेखकाला वाटत नाही. या लेखकाजवळ महाराजांनी स्वतः एकदा असे उद्गार काढले होते की आता आपण जाऊ ते 8 वर्षांचे होऊन येऊ. श्री कृष्णमूर्ती देवकी मातेजवळ प्रकटली तेव्हा 8 वर्षांचीच होती असे पुराणांतरी वर्णन आहे. 8 वर्षांची मूर्ती असंभाव्य पडली लिपती. तेजे दशदिशा उजळती तेथे लपती शशी सूर्य. महाराजांचे पुष्कळ भक्त त्यांना हे साधकाचे सिद्ध झालेले मानित नसून प्रत्यक्ष अवतार मानतात व महाराजांच्या लीला व त्यांची अद्भुत शक्ती पाहून त्यांना श्रीकृष्णाचा अवतार मानणारे पुष्कळ आहेत. महाराज मात्र स्वतः आपल्याकडे तो अधिकार घेत नसत. ते बोलताना आपल्याला परमेश्वराचा सेवक बंदा म्हणून घेत. आपल्या गुरुच्या आशीर्वाद देताना प्राय अल्लाह भला करेगा हेच शब्द असत. पण त्यांचा उच्चार वारंवार यादे हक्क म्हणजे मी परमेश्वराची याद म्हणजे स्मरण करतो हा असे.
महाराज शिर्डीस आले ते एका मुसलमान गृहस्थाकडील वरातीबरोबर आले. त्याचे नाव चांदभाई. तो धूपखेडे नावाच्या गावचा पाटील होता. एक दिवस त्याचा घोडा चुकला म्हणून त्याला शोधावयाला तो रानात चालला होता. तो तेथे एका झाडाखाली त्याला महाराज बसलेले दिसले. महाराजांना त्याने पूर्वी कधी पाहिले नव्हते. महाराजांनी त्याला हाक मारली व चिल्लीम पिऊन जा असे म्हटले. तो म्हणाला, माझा घोडा चुकला आहे व त्याच्या शोधासाठी निघाला आहे. महाराज म्हणाले, त्यासाठी लांब कशाला जावायला पाहिजे, तो पलीकडच्या कुंपणाच्या आड आहे. त्याचबरोबर चांदभाई महाराजांनी सांगितलेल्या कुंपणाकडे गेला. तो तेथे घोडा खरोखरच चरत होता. चांदभाईने घोडा घेतला व तो महाराजांकडे आला. महाराजांनी त्याला चिलीम पाजल्यावरती तो महाराजांना आपल्या घरी येण्याबद्दल आग्रह करू लागला. महाराज म्हणाले, मी उद्या येईन. त्याप्रमाणे महाराज दुसरे दिवशी त्याच्या घरी गेले. चांदभाईला चिल्लीम पाजली. तेथे रानात विस्तव नव्हता. महाराजांनी आपल्या हातात असलेला चिमटा जमिनीवर आपटून विस्तव उत्पन्न केला व आपले काम करून घेतले. महाराज चांदभाईच्या घरी काही दिवस राहिले. नंतर चांदभाईच्या बायकोच्या भाचीच्या सोयरीक शिर्डीच्या एका मुलीशी झाली व त्या लग्नाचे वरातीबरोबर महाराज शिर्डीस आले. वरात गावाबाहेर खंडोबाचे देवळाजवळ एका मळ्यात उतरली. महाराज खंडोबाच्या देवळात गेले. तो तेथे म्हाळसापती या नावाचे गृहस्थ भेटले. हे म्हाळसापती शिर्डीचे राहणारे असून जातीने दैवज्ञ होते. हे खंडोबाचे भक्त असून खंडेरायाची वारी त्यांच्याकडे कित्येक पिढ्यांपासून असे. महाराज खंडोबाचे देवळात गेले तेव्हा कफनी, टोपी व अंगावर धोतर असा पोशाख होता. त्यांना पाहिल्याबरोबर म्हाळसापतींनी आओ साईबाबा या शब्दांनी त्यांचे स्वागत केले व तेच नाव म्हणजे साईबाबा महाराजांनी अखेरपर्यंत धारण केले. महाराजांनी बहुतेक भक्त मंडळी त्यांना साईबाबा किंवा बाबा असे म्हणत. महाराजांनी एकदा एका कामात कमिशनवर साक्ष झाली तेव्हा महाराजांना नाव विचारले असता मला साईबाबा म्हणतात असे उत्तर दिले. म्हाळसापती महाराजांना गावात घेऊन आले व तेथे त्यांनी महाराजांची व आपले सोबती काशीराम शिंपी व आप्पा जागले यांची गाठ घालून दिली. हे तिघेही गावात येणाऱ्या साधू संतांची, गोसावी बैराग्यांची, फकीर फुकऱ्यांची आपल्या शक्तीप्रमाणे सेवा करीत व त्यांचा परामर्श घेत. शिर्डी गाव फार रहदारीचे असल्यामुळे येथे वारंवार अशी मंडळी येत व त्यांची थोडी बहुत संभावना वर लिहिलेल्या तिघांकडून होत असे. हे तिघेही काशीराम, अप्पा व म्हाळसापती महाराजांचे पूर्ण भक्त बनले. यापैकी काशीराम व अप्पा हे पुढे काही वर्षांनी वारले. काशीरामांनी आधी देह ठेवला व त्यानंतर काही वर्षांनी अप्पांनी देह ठेवला. पण दोघांनाही मरणसमयी एकादशी लाभली. हरिभक्तांचे मरण हरिदिनच होणे व त्याचप्रमाणेच या दोघांचेही झाले. काशीरामांनी महाराजांची सेवा अतिउत्तम तऱ्हेने म्हणजे खरोखरच तन मन धनाने केली. महाराजांची कफनी पूर्वी भगवी किंवा पांढरी असे. काशीरामाने हिरवी कफनी व हिरवी टोपी महाराजांना शिवून दिली. प्रायः महाराज पांढरीच कफनी घालीत व डोक्यात धोतर बांधीत. तसेच महाराजांना चिल्लीम, तंबाखू पुरवून त्यांच्या धुनीला सरपणही पुरवावयाचे व जरूर पडल्यास पैसेही द्यावयाचे हे व्रत काशीरामांनी चालविले. पुढे तर आपली पैशांची थैलीच महाराजांपुढे ठेवायची व महाराजांनी इच्छेस येईल तितके पैसे घ्यावे अशी विनंती करावयाची. महाराज त्यावेळेस दक्षिणा घेत नसत. तरी पण काशीरामाकडून 2 पैसे नेहमी घेत. महाराजांनी आपल्याकडून दक्षिणा घ्यावी याबद्दल
काशीरामाला इतकी आतुरता असे की एखाद्या दिवशी जर महाराजांनी दक्षिणा घेतली नाही तर अतिशय वाईट वाटून डोळ्यातून अश्रूही यावयाचे. अशा प्रकारे वाईट वाटणे सुद्धा परमार्थाला विघातक आहे, कारण त्यात माझी देण्याची शक्ती आहे अशा तऱ्हेचा अभिमान शिरतो. अर्थात भक्तांच्या परमार्थाला विघातक गोष्टी असतील तर त्या काढून टाकण्याचा देवाचा नित्य संकल्प असतो. त्याप्रमाणे काशीरामासही झाले. काही दिवसांनी त्याची पैशांसंबंधाची ओढाताण होऊ लागली आणि महाराजांनी त्याच्याजवळ दक्षिणा मागण्याचा सपाटा चालविला. पैसे संपले असे त्याला मोठ्या कष्टाने म्हणावे लागले. मग वाण्याजवळ मागून मला आणून दे असे महाराजांनी म्हटले. त्याप्रमाणे काही दिवस वाण्याकडून मागून आणण्याचा क्रम चालू ठेवला. पुढे वाणीही पैसे देईनासा झाला. अर्थात सगळी लीला काशीरामाचा अभिमान दूर करण्यासाठीच होती. आता हे 2 पानं मी इथे पूर्ण केलेली आहेत. 3 पानं पूर्ण केलेली आहेत. यापुढे उद्या सकाळी मी पुढची पानं वाचायला घेईन. साईबाबांबद्दल जेवढं मला माहिती आहे, जेवढं लहानपणापासून आई वडील साईबाबांची जशी वारी करायची, तर त्या हिशोबाने मी त्यांच्याबरोबर जायचं. माझा लहान भाऊ पण जायचा. आम्ही जायचो, साईंचं दर्शन घ्यायचो. तर मला काही माझ्या लाईफमध्ये साईबाबांचे किंवा देवाचे, दैवी शक्तींचे जे अनुभव आले ते पण मी येणाऱ्या काळामध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि मायथॉलॉजी मी बोलताना इंग्लिश, हिंदी आणि मराठीचा वापर करेन. मायथॉलॉजी अध्यात्म, त्याच्यानंतर बॉलिवूड आणि फिटनेस. ज्या प्रकारे मी फिटनेस फील्डमधून आहे, मग त्या प्रकारे फिटनेसवरती पण बोलणी होतील, चर्चा होतील. काही लोक पण येतील ह्या पॉडकास्टवरती. तर तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि साईबाबांचा आशीर्वाद माझ्यावरती आणि तुमच्यावरती पण राहून दे. तुमचा आशीर्वाद माझ्यावरती पण राहून दे. ओम श्री साईनाथाय नमः. गणपती बाप्पा मोरया.